So, hello friends, welcome to our next lecture. I think this is the last lecture in our third unit and in this semester, I think. Let's start with the object oriented testing. आपण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये टेस्टिंग हा जो पार्ट आहे तो आपण लास्ट सेमिस्टरमध्ये पाहिलेला आहे. टेस्टिंगमध्ये आपण बघितलं की देर आर सर्टन टाइप्स ऑफ टेक्निक्स विच आर अवेलेबल टू टेस्ट एनी सॉफ्टवेअर. कुठलंही एखादं सॉफ्टवेअर आपल्याला टेस्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स आपण बघितलेल्या आहेत. टेस्टिंगच्या मग आपण त्याच्यामध्ये व्हाईट बॉक्स असेल, ब्लॅक बॉक्स असेल, अल्फा असेल, बीटा असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सर्टन ज्या जनरल टेक्निक्स आहेत त्या आपण लास्ट सेमिस्टरमध्ये बघितलेल्या आहेत. ऑन द सेम लाईन ऑब्जेक्ट ओरिएंटेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या बाबतीत तर ही काही टेस्टिंग आहेत. आता टेस्टिंग म्हणजेच इट इज अ कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी ड्युरिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. सॉफ्टवेअर डेव्हलप करताना कंटिन्युअस आपल्याला टेस्टिंग ही करावी लागते. ही एक कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी किंवा कंटिन्युअस प्रोसेस आहे. In object-oriented system, testing encompasses three levels, namely unit testing, sub-testing, and system testing. ऑब्जेक्ट सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड सिस्टम्समध्ये आपल्याला तीन याच्या वेगवेगळ्या प्रकार आहेत. तीन याचे वेगवेगळे टेस्टिंगचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे तो म्हणजे युनिट टेस्टिंग, दुसरा आहे सब सिस्टीम टेस्टिंग आणि तिसरा आहे तो म्हणजे सिस्टीम टेस्टिंग. आता युनिट टेस्टिंग म्हणजे काय तर इन युनिट टेस्टिंग ऑल्सो नोन ॲज क्लास टेस्टिंग. युनिट टेस्टिंगलाच आपण क्लास टेस्टिंग असंही म्हणतो. आणि यामध्ये फक्त काय तर इंडिव्हिज्युअल क्लासेस जे आहेत ते टेस्ट केले जातात. जे आपण क्लास यूज केलेले आहेत ऑब्जेक्ट ओरिएंटेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये ते क्लासेस फक्त या ठिकाणी टेस्ट केले जातात. सेकंड आहे तो म्हणजे सबसिस्टीम टेस्टिंग. सबसिस्टीम टेस्टिंगलाच आपण इंटिग्रेशन किंवा इंटर क्लास टेस्टिंग असंही म्हणतो. ज्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर मॉड्यूल असेल किंवा एखादी सबसिस्टीम असेल ती त्या ठिकाणी टेस्ट केली जाते. त्याच्यातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा त्याच्यातले जे काही लीड्स आहेत ते त्याच्यामधले टेस्ट केले जातात. आणि थर्ड आहे ती म्हणजे सिस्टीम टेस्टिंग. सिस्टीम टेस्टिंग आपण जे बघितलंय जी क्वालिटी अश्युरन्स आहे, म्हणजे जी सॉफ्टवेअरची सिस्टमची क्वालिटी होणार आहे ती सगळी क्वालिटी वेगवेगळ्या अँगलनं टेस्ट केली जाते. म्हणजे जी टीम आहे टेस्ट करणारी ती वेगवेगळ्या त्याच्या मॉड्यूल्स त्याचे ॲड करून मग त्याला टेस्ट केलं जातं. त्यालाच आपण सिस्टीम टेस्टिंग असं म्हणतो. सो दीज आर दी थ्री टाइप्स ऑफ टेस्टिंग विच कॅन बी डन इन ऑब्जेक्ट ओरिएंटेड टेस्टिंग. आता ह्याच्या पण काही टेक्निक्स आहेत. आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की ब्लॅक बॉक्स, व्हाईट बॉक्स किंवा अल्फा, बीटा आपण ज्या बघितल्या तसा ऑब्जेक्ट ओरिएंटेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये पण एक ग्रे बॉक्स टेस्टिंग आहे. The different types of test cases that can be designed for testing object-oriented programs are called as gray box test cases. यालाच आपण काय म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारे आपण याला टेस्ट करू शकतो. त्यालाच ग्रे बॉक्स टेस्ट केसेस असं आपण म्हणतो. याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट टाइप्स आहेत ग्रे बॉक्स टेस्टिंगमध्ये. स्टेट मॉडेल बेस्ड टेस्टिंग आहे. आपण स्टेट कव्हरेज किंवा स्टेट ट्रान्झिशन डायग्राम जर आपण बघितली तर त्या डायग्राममध्ये जे काही आपल्याला गोष्टी सापडतात त्या वेगवेगळ्या अँगलनं आपण टेस्ट करू शकतो. त्याचं स्टेट ट्रान्झिशन असेल त्याला स्टेट मॉडेल बेस्ड टेस्टिंग असं म्हणतो. सेकंड आहे ते म्हणजे यूज केस बेस्ड टेस्टिंग. यूज केस आपण डायग्राम बघितलेले आहे. यूज केसमध्ये ज्या काही जे काही ऑब्जेक्ट्स इन्व्हॉल्व आहेत किंवा जे काही त्याच्यामध्ये ॲक्टर्स इन्व्हॉल्व आहेत त्याची टेस्टिंग म्हणजे यूज केस बेस्ड टेस्टिंग. नेक्स्ट आहे ते म्हणजे क्लास डायग्राम बेस. क्लास डायग्राम आपण जी काढतो, इच क्लास, डिराईव्ह क्लास, असोसिएशन, ॲग्रिगेशन, ह्या सगळ्या ज्या काही क्लास आपण यूज करतो, ह्याच्या काही टर्म्स यूज करतो, ह्याचं टेस्टिंग म्हणजे क्लास डायग्राम बेस्ड टेस्टिंग. आणि लास्ट इज अ सिक्वेन्स डायग्राम बेस्ड टेस्टिंग. द मेथड्स इन द मेसेजेस इन द सिक्वेन्स डायग्राम. सिक्वेन्स डायग्राममध्ये जे मेसेजेस आपण बघितलेले आहेत त्या मेसेजेसला प्रत्येक मेसेजचं टेस्टिंग ह्याच्यामध्ये केलं जाते. सो इट इज अ सिक्वेन्स बेस्ड टेस्टिंग डायग्राम. सो दीज आर कम्स अंडर द ग्रे बॉक्स टेस्ट केसेस. ग्रे बॉक्स टेस्ट केसेसमध्ये ह्या सगळ्या मोडतात.
So these are the some of the important types of gray box testing which can be used in object oriented testing technique. So the next is the techniques for subsystem testing. Subsystem testing साठीच्या काही टेक्निक्स आहेत. त्याच्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे थ्रेड बेस्ड टेस्टिंग. All classes that are needed to realize a single use case in a subsystem are integrated and tested. जे आपण क्लास यूज केलेले आहेत त्या क्लास जे सिंगल क्लास किंवा सिंगल सबसिस्टीम इंटिग्रेट करून त्याचं टेस्टिंग केलं जातं, त्याला थ्रेड बेस्ड टेस्टिंग असं म्हणतो. अँड सेकंड इज अ यूज बेस्ड टेस्टिंग. यूज बेस्ड टेस्टिंग मध्ये द इंटरफेसेस अँड सर्व्हिसेस ऑफ द मॉड्यूल ॲट ईच लेवल ऑफ हायरार्ची आर टेस्टेड. Testing starts from individual classes to small modules, comparison of classes gradually to larger modules, and finally all the major subsystem. म्हणजे सुरुवातीला एका क्लास पासून सुरू करून मग त्याच्या मॉड्यूल मध्ये, मग त्याच्या लार्ज मॉड्यूल मध्ये, आणि फायनली सबसिस्टीम साठी टेस्टिंग केलं जाते. त्याला यूज बेस टेस्टिंग असं म्हणायचं. तर ह्या दोन ज्या आहेत त्या टेक्निक्स फॉर सबसिस्टीम टेस्टिंग आहेत. अँड नेक्स्ट इज अ कॅटेगरीज ऑफ सबसिस्टीम टेस्टिंग. ह्याच्या पण काही कॅटेगरीज आहेत. अल्फा टेस्टिंग, बीटा टेस्टिंग आणि ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. त्याच्यामध्ये अल्फा टेस्टिंग मध्ये आपण बघितलंय की दिस इज बीन कॅरीड आउट बाय द टेस्टिंग टीम विद इन द ऑर्गनायझेशन दॅट डेव्हलप सॉफ्टवेअर. जी ऑर्गनायझेशन टीम सॉफ्टवेअर तयार करत आहे त्यांच्या अंतर्गत ही टेस्टिंग केलं जाते, त्याला अल्फा टेस्टिंग असं आपण म्हणतो. बीटा टेस्टिंग दिस इज कॅरीड आउट बाय सिलेक्टेड ग्रुप ऑफ कोऑपरेटिंग कस्टमर्स. आपल्याला माहिती आहे की बीटा टेस्टिंग कशी करतो आपण. जो समोरचा युजर आहे किंवा जो समोरचा कस्टमर आहे त्याला आपण यूज करायला देतो. आपण जनरली बघतो बीटा व्हर्जन्स येतात. इट इज लाईक सेम. बीटा व्हर्जन पण त्याच्यासाठी दिले जातात की लोकांनी ते यूज करावं आणि लोकांना काय अडचणी येतात त्या माहीत व्हाव्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टीमला. त्याच्यासाठी ते बीटा त्याचं व्हर्जन काढलं जातंय. So it is called as beta testing. Next is acceptance testing. This is carried out by the customers before accepting the deliverable. Acceptance testing जी आहे ती अगोदर त्या कस्टमरला बोलवून त्याला सगळं दाखवलं जातं, त्याचे सॉफ्टवेअरची डिलिव्हरी करण्याच्या अगोदर, आणि त्या सगळ्या टेस्ट त्याला करून दाखवल्या जातात. इट इज कॉल्ड ॲज acceptance testing. So these are the categories of system testing. सो देर आर सर्टन चॅलेंजेस. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बरेच सारे चॅलेंजेस आहेत. टेस्टिंग करणं हे तितकं सोपं नाही. आज जर आपण बघितलं तर वी कॅन हॅव सम मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये जर आपण जाऊन बघितलं, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फर्म्समध्ये आपण जाऊन जर बघितलं, so it is quite difficult for testing object oriented programs. Object oriented ज्या काही systems आहेत त्या टेस्ट करणं it is quite difficult. So there are certain challenges in testing. The traditional testing methods are not directly applicable to programs. ज्या ट्रॅडिशनल आपल्या टेस्टिंग मेथड्स आहेत त्या ऑब्जेक्ट ओरिएंटेडला डायरेक्टली ॲप्लिकेबल नाही आहे. म्हणजे वी विल हॅव टू गो सर्टन डिफरंट थिंग्स as they involve the concepts of encapsulation, inheritance, polymorphism. हे सगळे कन्सेप्ट त्याच्यामध्ये यूज केलेले असतात ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणून. म्हणजे त्याच्यामुळं हे सगळं काही डिफिकल्ट आहे. ट्रॅडिशनल वेनं जाणं थोडंसं डिफिकल्ट आहे, म्हणून ऑब्जेक्ट ओरिएंटेड टेस्टिंग थोडं वेगळ्या प्रकारचं आहे. सो दीज कन्सेप्ट्स लीड टू इश्यू विच आर येट टू बी रिझॉल्व. त्याच्यामध्ये काही इश्यूज आहेत ते अजूनपर्यंत ते रिझॉल्व झालेले नाहीत. आता encapsulation of attributes and methods in class may create obstacles while testing. जे encapsulation attributes आहे आणि त्याच्या ज्या काही मेथड्स आहेत क्लास साठी यूज केलेल्या, त्या बऱ्याच साऱ्या ऑब्स्टेकल्स त्या ठिकाणी तयार करतात टेस्टिंगच्या वेळेला. सो तर त्याच्यामुळे ते इट इज क्वाईट डिफिकल्ट. As the methods are invoked through the object of corresponding class, testing cannot be accomplished without object. The object नसेल तर ते त्या ठिकाणी टेस्टिंग पॉसिबल नाही होऊ शकत ॲट्रिब्यूट्स आणि क्लासच्या बाबतीत. In addition, the state of object at the time of invocation of method affects its behavior. सिस्टीमचा जो बिहेवियर आहे त्या ठिकाणी तो अफेक्ट करतो. Hence, testing depends not only on the object but on the state of object also, which is very difficult to acquire. त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी थोडंसं अवघड काम आहे.
अँड सेकंडली इनहेरिटन्स आणि पॉलिमॉर्फिझम पण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, विच ऑल्सो इंट्रोड्यूस प्रॉब्लेम्स दॅट आर नॉट फाउंड इन द ट्रेडिशनल सॉफ्टवेअर. ते पण त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स येतात. सो टेस्ट केसेस डिझाईन फॉर बेस क्लास आर नॉट ॲप्लिकेबल टू डिराईव्ह क्लास ऑलवेज. आता जे डिराईव्ह क्लास तुम्हाला माहिती आहे, बेस क्लास आणि डिराईव्ह क्लास ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ते ॲप्लिकेबल नाही, स्पेशली वेन डिराईव्ह क्लास इज यूज इन डिफरंट कंटेक्स्ट. So the most testing method requires some kind of adaptation in order to function properly in OO environment. ऑब्जेक्ट ओरिएंटेड एन्व्हायरमेंट मध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारच्या मेथड्स त्या ठिकाणी आपल्याला अप्लाय कराव्या लागतात, सो दॅट द टेस्टिंग ऑफ द ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम्स कॅन बी डन easily, but that is not easy to do the testing in object oriented systems. So I think this is all about our today's lecture and even our syllabus of this semester. So I think you all have understand this object oriented software engineering. जरी आपला हा ऑनलाईन सिलेबस झालेला असेल तरी मॅक्झिमम देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. सो यातूनही तुम्हाला इफ यू हॅव एनी डाऊट, एनी क्युरी, यू कॅन आस्क मी एनी टाईम. So I will always be there to solve your problems. So this is all about today and this semester. So I wish you all the best for the uh, future, your future. So thank you.